नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत, टेक्निकल विषयाचा. आणि या तासाला आपण टेक्निकलच्या चौथं प्रकरण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग या प्रकरणावर आधारित प्रश्न उत्तर आपण बोर्ड क्वेश्चन पेपर 2024-25 या वर्षासाठी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या प्रकरणावर आधारित बोर्डाच्या परीक्षेत या पद्धतीचे प्रश्न हे नक्की विचारले जाणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर या आधीची आणि नंतरची प्रकरणं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ही प्लेलिस्ट बघा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचे व्हिडिओ हवे ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. इयत्ता 10वी टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रकरण 4 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. बघा, या ठिकाणी 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत, काळजीपूर्वक पहा. प्रश्न दुसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरं लिहा. 1. ट्रान्सफॉर्मरची व्याख्या लिहा. 2. ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वानुसार कार्य करतो. 3. प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग म्हणजे काय. 4. ट्रान्सफॉर्मरच्या भागांची नावे सांगा. 5. ट्रान्सफॉर्मरची आकृती काढून भागांना नावे द्या. त्यानंतर 6. कोअरचे कार्य सांगा. ट्रान्सफॉर्मरचे कोअरच्या रचनेनुसार प्रकार कोणते ते प्रकार लिहा. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. 1. ट्रान्सफॉर्मरचे फायदे सांगा. 4 फायदे या ठिकाणी दिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. दुसरं, ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत आकृती दिलेली आहे, ती व्यवस्थित काढण्याचा सराव करा. नावं द्या आकृतीला आणि ती कार्याची पद्धतसुद्धा लिहा. तिसरं, ऑटो ट्रान्सफॉर्मर कोठे वापरतात. सेकंडरीचे कार्य कोणते. त्यानंतर चौथा प्रश्न, पोटॅशियम ट्रान्सफॉर्मर व करंट ट्रान्सफॉर्मर यांचे उपयोग लिहा. बघा, या पद्धतीने दोघांचे उपयोग लिहायचे. त्यानंतर कोर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यातील फरक. 4 फरक दिलेले, ते काळजीपूर्वक पहा. फरक स्पष्ट करा म्हणून एक प्रश्न आपल्याला येतोच. त्यानंतर स्टेप अप व स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यातील फरक सांगा. बघा, हा प्रश्न मागील बोर्ड परीक्षेत येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरमध्ये होणाऱ्या लॉसेसचे प्रकार सांगून थोडक्यात माहिती लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यावर आधारित
बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.